हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. हे न बोलताच विवरीचे, विवरवून विरवून राहायचे, मग अबोलण्याची साजे महापुरुषे. ब्रह्मनिरूपण नाम समास. हे म्हणजे तत्वस्वरूप स्वतःचं, न बोलताच म्हणजे शब्दांशिवाय विवरीचे म्हणजे स्पष्ट करून घ्यावं स्वतःला ध्यानामध्ये. विवरवून विरवून राहायचे हे अजूनच कठीण. स्पष्ट झालं आता त्याच्यामध्ये विरून राहा, मीपणा सोडून शांत. आणि मग शब्द नाहीत अशी अवस्था अबोल अवस्था, मग अबोलण्याची साजे महापुरुषी. मग जी व्यक्ती अशा प्रकारे तत्वरूप होऊन राहिलेली आहे त्या महापुरुषाला तो अबोलपणाचा साज चढलेला असतो. ही ओवी वाचल्यानंतर पहिल्यांदा मनामध्ये रमण महर्षी येतात आणि दुसरे म्हणजे स्वामी स्वरूपानंद. क्वचितच बोलायचं आहे दिवसभरात एकूण त्या बामपरांजपे त्यांचे पहिले अनुग्रहित स्वामींचे. तर ते त्यांच्या घरी ज्यावेळेला स्वामी स्वरूपानंद रत्नागिरीला येऊन राहिले होते काही दिवस, तर त्यांच्या पत्नीने जी आठवण सांगितली आहे, काहीच बोलायचं दिवसभरात एखाद दुसरा शब्द, काहीच करावं लागायचं नाही त्यांच्यासाठी, ते नुसते असायचे. हे महापुरुषांचं लक्षण ज्ञानस्वरूप होऊन गेले. आता करणार काही नाही, स्वतःमध्ये स्थित आहेत, आपण ज्ञानी आहोत असाही भाव नाही. म्हणून या एकूण आत्मज्ञान हे उद्दिष्ट या सगळ्या मार्गाचं हे कळलेलं आहे. पण ते कळत असताना अनेक टप्प्यांवर जे समज आम्ही आमची वाढवून घेण्याची आवश्यकता असते, समजून घेण्याची आवश्यकता असते, विवरण याचा अर्थ स्पष्ट करून घेणे, ते अनेक प्रकारे स्वतःला करावं लागतं. श्रवणाच्या आधारे, ग्रंथांच्या अभ्यासाच्या आधारे पण ते खूप प्रमाणात होत असतं. म्हणून आधी एकतर ते तत्वस्वरूप कशा प्रकारे आहे, त्याचा अनुभव कसा येणार आहे, या सगळ्या गोष्टी शब्दांच्या माध्यमातूनच समजून घ्यायला लागतात. जे सगळ्यांमध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे सगळीकडे विश्वामध्ये भरून राहिलेले आहे. आणि ते मिथ्या म्हणजे जाणं येणारं नाही, शाश्वत आहे. अशा रीतीने अनेक शब्दांनी त्याचं वर्णन करायचं आणि ते आमच्या आकलनाच्या कक्षेमध्ये आणायचा प्रयत्न शास्त्रांनी केलेला आहे, संतांनी केलेला आहे. हे सगळे त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. पण आम्हाला तो अनुभव नसला तरी आम्हाला ते लॉजिकली पटतं आणि आम्ही एक इमॅजिनेशन धरून चालतो की हां अशा प्रकारे हे नित्य तत्व आहे, बाकी सगळ्या गोष्टी अनित्य आहेत. आणि हे जे मुख्य तत्वस्वरूप म्हणजेच ईश्वर, ही धारणा एकतर शब्दांनी समजायला लागते आणि नंतर विकसित करून घ्यायला लागते. म्हणून ईश्वर तो सगळ्यांना सांभाळणारा, तो कुठेतरी वर बसलेला आहे, आकाशातला बाप, अशा प्रकारच्या समजुती. म्हणजे कुठे गेला, वर गेला असं म्हणतो. तो वर काय आहे, तर ते वर काही नाही, सगळीकडेच तो आहे. उत्तम म्हणून त्याला वर असं म्हटलं जातं जनरल याच्यामध्ये, शब्दांमध्ये. कुठेतरी दाखवायला पाहिजे ना कुठे आहे वर देव बसलेला आहे. पण ही कल्पना थोडी इमॅच्युअरच आहे की तो वर बसलेला आहे. तो आतमध्ये बसलेला आहे आणि सगळीकडे आहे. हे त्याचं हेही आतमध्ये आणि बाहेर हे सुद्धा खूप रिलेटिव्ह टर्म्स आहेत. कारण हे आमच्या मनाला या 2-3च गोष्टी बुद्धीला कळत असतात, आतमध्ये बाहेर वर खाली असं म्हणून. जे म्हणजे थोडक्यात सगळीकडे आहे. जसं अथर्वशीर्षामध्ये माझं तू समोरून रक्षण कर, मागून रक्षण कर, हे जे म्हटलेलं आहे सगळं, उत्तरेकडून रक्षण कर, दक्षिणेकडून रक्षण कर, ऊर्ध्व खाधं, हे काय आहे तर तू रक्षण करण्यासाठी सगळीकडे थोडीच जाणत आहे, तो सगळीकडे आहे, त्या प्रकारे माझं रक्षण कर असं म्हणायचं आहे. अशा शब्दांनी अनेक प्रकारच्या
तो सर्वत्र आहे आणि माझ्या आतमध्ये पण आहे. हा भाव कुठेतरी अंतःकरणाला धारण करण्याच्या पातळीवर ते अंतःकरण यावं यासाठी हा सगळं चाललेलं आहे. म्हणून हे शब्दांमध्ये किती आणलं, हे भगवंताचे निजरूप म्हणजे तत्व, आणि म्हणजे आम्हाला ईश्वरप्राप्ती होणार आहे, म्हणजे आम्हाला ते तत्वस्वरूप समजणार आहे प्रत्यक्षतः अनुभवाच्या पातळीवर. ही धारणा विकसित होत असताना जो शब्दांचा आधार लागतो, हे भगवंताचे निजरूप, त्यासी बोलीचे स्वरूप, याही वेगळी अमुक नामे तयाची. त्याला खरं तर त्याचा स्वरूप हा शब्दसुद्धा, तिथे कुठलं रूप नाही आहे, पण रूपाची आम्हाला सवय आहे म्हणून त्याला पण स्वरूप असं म्हटलेलं आहे. आणि निजरूप म्हणजे त्याचं मूळ तत्वस्वरूप. मग जे गीतेमध्ये किंवा उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की ते तत्व कसं आहे, नैनम चिंतन्ति शस्त्राणि, त्याप्रमाणे समर्थांनी पण आहे. सगळीकडे आहे म्हणजे कुठे कुठे आहे, तर आम्हाला कुठल्या तरी वस्तू लागतात की याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे. मग आम्ही विशेष काही गोष्टी जिथे आहे की ज्या उदात्त गोष्टींपुढे आम्ही डोकं ठेवू शकतो, अशा ठिकाणी तो आहे. मग ईश्वराच्या त्या मूर्तीमध्ये तो आहे, संतांच्या प्रतिमेमध्ये तो आहे. असं करता करता मग काही वृक्षांना, जसं औदुंबराचा वृक्ष आहे की जिथे ईश्वराचं अस्तित्व आहे असं मानलं जातं, कुठेतरी आम्हाला त्याला सूर्यामध्ये आहे, ज्या ज्या तेजस्वी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आहे. असं करून हळूहळू मन, विचार टू त्याच्याशी कनेक्ट होणं, या दोन्ही गोष्टी शिकायला लागतं. आणि तो भाव ईश्वराचा प्रसंगानुप्रसंगे हळूहळू आम्हाला अंतःकरणामध्ये क्षणभर का होईना मनामध्ये जागरूक होतो. तेच पुढे घेऊन जायचं आहे आणि तो भाव व्यापक होत जाईल जसं ते अनुभवाच्या पातळीवर येईल तसं. म्हणून पाण्यामध्ये पण ते आहे, पृथ्वीमध्ये पण आहे, पण त्याचं नित्यस्वरूप काही हलत नाही. समर्थांनी त्याला उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वन्हीमध्ये परी शिजेना स्वरूप देवाचे. हे सगळं त्याचं तत्वस्वरूप कळलं शब्दांनी, आणि आता तो अनुभवायचा प्रयत्न करतो आहे. मुख्य अडचण काय आहे हे कळायला लागतं, ती म्हणजे माझी अहंता, अहंकार. हे या ईश्वराच्या मध्ये एकरूप होऊन जाण्यामधला मुख्य अडथळा आहे. आणि त्याच्यावरच सगळ्या गोष्टी, त्या लेयर्स चढलेल्या आहेत. आम्ही जे आमचे विकार आहेत, नंतर ज्या ज्या काही व्यक्तिमत्वाच्या उणीवा आहेत, त्या सगळ्या या अहंतेशी जोडलेल्या आहेत, त्याच्यावर आधारित आहेत. म्हणून सगळ्यात कशाचं मूळ जर असेल ईश्वरापासून, आम्ही वेगळे का आहोत, आम्ही जर का ईश्वराचेच आहोत तर आम्ही वेगळे का आहोत, अहंतेमुळे. ती अहंता आपसूक आहे लहानपणापासून, आणि जसजसं मनावर संस्कार अंतःकरण घेत जातं तसतसं ती अहंता हळूहळू प्रबळ होत जाते. आणि या सगळ्या भक्तीच्या प्रक्रियांमध्ये, उपायांमध्ये हे आम्ही हेच शिकत असतो की ती अहंता थोडीशी शांत करायला शिकणे. सात्विक लोकांची अहंता अशी काही फार त्रासदायक नसते, पण योगाच्या ज्या वेळेला सूक्ष्म टप्पे समजून जायला काही तोही प्रॉब्लेम नाही. आम्हाला पटापट जर का नीट समजून घेण्याची शक्ती असेल, तेवढं ॲनालिसिस करता येत असेल, तर आम्हाला समजून पण जातं, हां असं 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 झालं पाहिजे, ज्या स्टेप्सनी गेलं पाहिजे. जर का योग्य वाङ्मय समोर आहे, त्यातलं घ्यायचं काय हे लगेच कळतं. पण ते ज्या वेळेला इम्प्लिमेंट करायची वेळ येते आणि महापुरुषांची अवस्था आणि आमची अवस्था ज्यावेळेला कम्पेअर होते, त्यावेळेला भरपूर फारकत पडते आहे हे कळायला लागतं. आणि ती फारकत कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करताना आमचा हा अहम सारखा आम्हाला मध्ये मध्ये मागे ढकलत राहतो. आणि तो बाह्य काहीतरी असतं की जे आम्ही सोडून द्यायची शक्यता आहे, की आजपासून याचा माझा संबंध सुटला असं म्हणता येतं एखाद्या व्यक्तीचं नाही आपलं पटलं की. पण आतमध्येच तो आहे अहंकार, त्याला सोडणार तरी कशाच्या जोरावर आणि कसं, हा मुख्य प्रश्न येतो. ते सुद्धा हळूहळू संतांच्या सहवासात राहता त्यांच्याकडून तो मार्ग समजून घेऊन करता हळूहळू त्या अहमची पकड ढिली होत जाते. त्या अहमची पकड ढिली होत जाते असं म्हणत असताना पण त्याच्यामधला जो
प्रतिकूल भाग आहे आमच्या व्यक्तिमत्वाचा साधनेशी किंवा योगाशी प्रतिकूल. म्हणजे आपण हळूहळू स्पेसिफिक होत गेलो तर ईश्वर तत्वाशी सतत युक्त होऊन राहणे, जोडलेले राहणं मनाने, बुद्धीने, या दोन्ही गोष्टींनी, म्हणजे एक भक्तीचा भाव आहे आणि दुसरा म्हणजे योग प्रक्रिया आहे. या दोनच गोष्टींनी माणूस, आणि चिंतनाचा एक भाग आहे समजून घेणं, पण प्रत्यक्ष करणं हे भावनेच्या अंगाने करू शकतो माणूस, नाहीतर वेध घेणं तत्वाचा, या दोन अंगाने करू शकतो. भावनिक कल्लोळ काही सतत असेल असं नाही. बुद्धीने वेध आम्ही सतत घेऊ शकतो. त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी प्रतिकूल आहेत व्यक्तिमत्वामधल्या, त्या आम्ही ठरवून थोडा वेळ बाजूला करू शकतो. की अंतःकरणावर खूप जडत्व असतं. अनेक गोष्टी पाहिल्यानंतर आम्हाला काही सिनेमा वगैरे भरपूर बघायची आवड असेल आणि मग ते सारखं मध्ये येत राहतं आहे. आमचं व्यक्तिमत्व ओव्हरऑल असं भगभगीत आहे असं व्हायला लागतं. हळूहळू गोष्टी माणूस त्या नकळत त्या आवडी कमी 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 व्हायला लागतात. पूर्वी आम्ही जसे जोरात 2-3 पिक्चर बघू शकत होतो सलग, तसं कॉलेजमध्ये असताना वगैरे तसं आता बघू शकत नाही. एकच बघितलं तरी भरपूर झालं असं वाटतं. बेस्ट केला टाईम असं वाटतं. पण या प्रतिकूल गोष्टी जरी असल्या किंवा अगदी प्रतिकूल नाही म्हटलं पण अनुकूल नसलेल्या गोष्टी, अशा व्यक्तिमत्वाच्या रजोगुणात्मक तमोगुणात्मक माणूस हळूहळू कमी करतो. शेवटी काय आहे की अंतःकरणावर विशिष्ट प्रकारचे संस्कार जसे आम्ही करत जाऊ तसं अंतःकरण त्या गोष्टीला सरावत जातं आणि नको त्या गोष्टी त्याच्यामध्ये त्याला सुख जाणवायला लागलं. आणि इस्पेशली की तमोगुणात पण सुख असतं, झोपेचं सुख काय कमी आहे, पण त्याच्यापेक्षा रजोगुणातलं सुख, त्याच्यापेक्षा सत्वगुणातलं सुख, की काहीतरी उपभोगणं उत्कट, पुन्हा 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 त्याच्यासाठी प्रयत्न करणं, रजोगुणाचा भाग आहे. त्याच्या पलीकडे वर त्याच्यापेक्षाही उंचीवर काहीतरी समजून घेणं, शांत वाटणं, समजून घेतल्यानंतर जे बरं वाटतं ती शांती किंवा ते सुख, शांतिमय सुख, हे त्याच्या पलीकडचं उच्च सुख आहे. हे जर का त्याला एकदा मनाला कळलं तर ते लगेच सात्विकच होऊन जाईल असं नाही, पण त्याला हे कळेल की हे जास्ती महत्त्वाचं आहे आपण जे उपभोगांमध्ये रमतोय त्याच्यापेक्षा. म्हणून सुखाच्या पण तरतम भाव, तमोगुणात्मक, रजोगुणात्मक, सत्वगुणात्मक, अशा प्रकारे त्या अंतःकरणाला कळल्यानंतर ते हळूहळू अंतःकरण सात्विक सुखाकडे यायला लागतं. आणि ते सात्विक सुख म्हणजे काय? ज्ञानपर. स्वामी त्याला सत्वगुणाची लक्षणं बघताना किंवा सत्वगुण समजून घेताना असं वाटतं की विशिष्ट पेहराव केला, उपासाचे पदार्थ खाल्ले की जे वाटतं ते सात्विक सुख असं नसून ज्ञानपर अंतःकरण आहे, समजून घेण्याच्या भूमिकेत आहे. त्याने जे अंतःकरणाला बरं वाटतं सत्वगुण. म्हणून सत्वगुण याचा अर्थ ज्ञानपर असणं अंतःकरण. मग तो बाह्यवेश कसाही का असेल ना, त्याचा अंतःकरणात ज्ञानाची भूक किती आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची टेंडन्सी किती आहे ह्याच्यावर तो सात्विक आहे का नाही. आणि म्हणून सत्व हे अंतःकरणाचं गुण म्हणून सांगितलेलं आहे आणि रज आणि तम हे अंतःकरणाचे दोष म्हणून सांगितलेले आहेत. पण तो सत्वगुण हा जसजसं आम्ही त्या सात्विक वातावरणात म्हणजे भक्तीच्या वातावरणात ज्ञानाच्या प्रांगणात जोपर्यंत आहोत तोपर्यंत तो सत्वगुण वाढत 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 जातो. संतांचा सहवास मिळावा. सत्वगुण लक्षणं समर्थाने जी मांडलेली आहेत ती मुळात वाचण्यासारखी आहेत की कशा प्रकारे ती व्यक्ती हळूहळू ईश्वरप्राप्तीच व्हावी आणि त्याच्याशिवाय काही नको अशा प्रकारच्या भावामध्ये जात राहते. ईश्वरी प्रेमा अधिक, प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक या नाव सत्वगुण. हळूहळू असं वाटतं हां बरोबर आहे, ईश्वरी प्रेमा अधिक असंच असलं पाहिजे, पण ती लक्षणं जशी शेवटाकडे जातात तसतशी जेणे जिंकिली रसना, तृप्त जयाची वासना, जयासना ही कामना, तो सत्वगुण पार पलीकडेच गेलं ते सगळं लक्षण. म्हणून एका बाजूला आमच्या अंतःकरणाची सात्विक प्रवृत्तीचं संवर्धन करणं, त्या संस्कारांमध्ये मनाला ठेवणं हा भाग आहे, आणि दुसऱ्या बाजूला ईश्वरप्राप्तीसाठी योगसाधना करणं हा दुसरा भाग आहे. आणि त्या योगसाधनेचा जो इम्पॅक्ट ज्ञानपर अंतःकरणावर सत्वपर होईल तो जास्ती स्थायी असतो. सत्वगुण असं संवर्धन करेन मी, हेच राहीन, त्याला बाह्य कंडिशन भरपूर काही डिपेंड आहात तुम्ही. तुम्ही सत्वगुणात राहायचं ठरवलं
म्हणजे चांगल्याच गोष्टी करायच्या ठरवल्या तरी तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी ह्या कायम त्याला फार असतील असं नाही. पण योगसाधनेला आतमध्ये कोणाचीच अडचण नाही आहे. आणि तिथे जे अंतःकरण ईश्वराचं सान्निध्य तत्वस्वरूपामध्ये अनुभवायला शिकतं, त्या ज्ञानाचा जो संस्कार अंतःकरणावर राहतो, त्याने जो सत्वगुण अंतःकरणामध्ये वृद्धिंगत होतो, तो योगाच्या पातळीवर होत असल्यामुळे तो जास्ती स्थायी असतो. कारण तो अनुभवाच्या माध्यमातून चाललेला आहे, केवळ विचार परंपरेच्या माध्यमातून नाही. म्हणून असा तो सत्वगुण आता आम्हाला ईश्वरप्राप्तीच्याकडे जवळ नेणार आहे, तर त्याला संत असं म्हणतात की थोडं सांभाळायला हवं आहे. इथेही रामकृष्ण खूप सुंदर उदाहरण देत असत की एक माणूस जंगलातून चाललेला होता, त्याच्याकडे काही ऐवज होता. त्याला 3 चोरांनी पकडलं आणि त्याला बेदम मारलं, झाडाला बांधून ठेवलं, सगळं त्याच्याकडचं काढून घेतलं आणि निघून चालले. तर तो हाका मारायला लागला की आता मला सोडवा इथून. तर त्याच्यापैकी एकाला दया आली. एक जण म्हटलं की याला आता मारूनच टाकू, दुसरा म्हटला याला आता बांधूनच ठेवू. पण तिसऱ्याला दया आली, तो परत आला. तो म्हणाला ठीक आहे, त्याला सोडवलं, तुझ्याकडचं तर काढलं. तर तो म्हणाला आता इथे सोडवलेस तर आता मला माझ्या घरापर्यंत नगरात नेऊन सोड. तर ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर जाता जाता तो जंगलाच्या सीमेपर्यंत आला आणि आता म्हणाला हे इथून ओलांडून गेलास की हे तुझं गाव आलं, तुझ्या घरी. तो म्हणाला इथपर्यंत आलायस, आता घरी चल. किती जाय नाही म्हटलं तरी म्हणलं मी चोरच आहे, त्यामुळे माझी सीमा इथपर्यंतच आहे. त्याला त्यांनी दृष्टांताला असं सांगितलेलं आहे की जो मारून टाकू म्हणत होता तो तमोगुण आहे, जो बांधून ठेवत होता तो रजोगुण आहे. सत्वगुण हा तुम्हाला ज्ञानाच्या वेशीपर्यंत नेईल, पण तत्वामध्ये प्रवेश करायचा असेल तर तिथे त्यालाही बरोबर तो राहू शकत नाही, तो सीमेपर्यंतच आहे. म्हणून समजत आलं आम्हाला, तर समजत आलं, सगळं कळत आलं. अशा प्रकारे आता मला समजलं हा जो सात्विक अहंकार आहे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथे अंतःकरण आता नको त्या गोष्टी टाकूनच दिलेल्या आहेत, पण ज्ञानाच्या प्रांतात पण मला ज्ञान झालं आहे, मग ते वैचारिक असो किंवा अनुभूतीजन्य असो. अशा प्रकारचा भाव अंतःकरणात उदित होणं आणि ते अंतःकरण त्याच्यामध्येच रमून राहणं हा एक मोठा अडथळा अशा सूक्ष्म टप्प्यांवर पुढे पुढे येत राहतो. म्हणून योगाचं जे स्वरूप आहे तिथे तर ती अहंता, म्हणजे आपण जिथून सुरू केलं की ती अहंता कशा प्रकारे शेवटपर्यंत डोक्यावर राहते, जोपर्यंत माणूस तत्वस्वरूप होऊन जात नाही तोपर्यंत. एकतर विचाराने समजणं, आता आम्हाला बसता येतं, ध्यान करता येतं, रोज नियमित आमचं चाललेलं आहे, कसं आम्ही नीट करतो, हा भाव अंतःकरणामध्ये कुठेतरी आत असतो, अंडरलाईन असतो. नीट विवरण करता येतं, नीट समजतं, नीट एक्सप्लेन करता येतं, अहंकार आहे. म्हणून गीतेने सत्वगुणाचं एक प्रकारे आवश्यकता पण प्रतिपादित केली की नित्य सत्वस्थ राहा, तस्मात योगी भव अर्जुन. काही ज्या आज्ञा केलेल्या आहेत अर्जुनाला त्याच्यामध्ये नित्य सत्वस्थ हो, निर्द्वंद्व नित्य सत्वस्थ, निर्योगक्षेम आत्मवान असा हो, असं सांगत असताना पुढे सत्वाचा एक बंध सांगितलेला आहे. तत्र सत्वम निर्मलत्वात, निर्मळ आहे. प्रकाशकम अनामयम, अनामयम म्हणजे तिथे कुठलंही बंधन नाही किंवा पाप नाही, अज्ञान नाही, पण तोही बांधतो कशाने, सुखसंगेनं बध्नाती ज्ञानसंगेनं चानग. तो सुख म्हणजे समजलंय मला, हे बरं वाटणं आणि मी ज्ञानी आहे, अशा प्रकारचा अहंकार मनामध्ये निर्माण करून देतो. त्याला ज्ञानेश्वर महाराज यांनी खूप सुंदर म्हटलं की मुळात तू राजा आहेस, आत्मस्वरूप ईश्वराचं स्वरूप आहेस, पण तो राजा झोपला आणि झोपेत त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तो भिकारी झाला आणि त्या भिकारी भिक्षा मागायला निघाला आणि त्याला कोणीतरी 2 दाणे दिले. अरे वा, आज 2 दाणे मिळाले, आज मला इंद्रच आहे मी आजचा, असा तो झोपेतला भिकारी राजा स्वप्नात म्हणतो आहे. स्वतःचा जागा झाला तर त्याला हे लक्षात येईल की आपण राजाच आहोत. पण ते त्याला त्या स्वप्नातल्या सुखामध्ये रमणं, तसं वैचारिक ज्ञानामध्ये रमणं हा सत्वगुणाचा परिणाम आहे. त्याच्या पुढे आता समर्थ जात आहेत या समासामध्ये की कशा प्रकारे ती अहंता सूक्ष्म होत जाते आणि साधक एका बाजूला योगामध्ये प्रगती करतो आहे, पण त्याच्याबरोबर जर का तो सावध नसेल तर तो अहंकार पण जोपासत जाऊ शकतो की मला कळतं आहे आता आणि अनुभवाला येतं आहे, सगळ्यांच्या आधी आलं आहे मला अनुभवायला,
अशा प्रकारे अंतःकरणामध्ये राहू शकतं. जे स्वरूपाकडे पावे, कशा प्रकारची ती अहंता आहे. जे स्वरूपाकडे पावे, अनुभवासवे झेपावे, अनुभवाचे शब्द आघवे, बोलू न दावे. म्हणे आता मीच स्वरूप, त्याची अहंतेचे रूप, निराकारी आपेआप वेगळी पडे. जर का तत्वस्वरूप होऊन गेला तर ती अहंता वेगळी पडेल. पण मीच स्वरूप आहे, अनुभवलेलं आहे. स्वये मीच आहे ब्रह्म, ऐसा अहंतेचा भ्रम. असं खूपच म्हणजे आता ते असं पिनपॉइंटेड होऊन गेलेलं आहे की ऐसी ये सूक्ष्म पाहता दिसे, की जितकं म्हणून आम्ही आता सूक्ष्मात उतरायचा प्रयत्न करतो. मला ती संदीप खरेची एक कविता आहे, ती खूप त्यातले ते बोल आहेत ते आवडतात. की आताशा असे हे मला काय होते नावाचं जे गाणं आहे, त्याच्यामध्ये किती खोल जातो तरी तोल जातो असं त्याने म्हटलं आहे. अंतःकरणात किती खोल जायचा प्रयत्न करतो, खरं तर उंचावरून तोल जात असतो. जेवढा माणूस उंचावर जाईल तेवढा तोल जातो. खोल जायचा प्रयत्न करतोय, खरं तर खाली चाललो आहे मी, तोल जायचं काही कारण नाही, तरी तोल जातो अंतःकरणाचा. योगामध्ये असं होतं की सावध नसेल तर स्वतःचा अहंकार बाकी सगळे सोडून दिलं. स्वामी माधवनाथ खूप सुंदर त्याच्यामध्ये म्हणत असत की एखादी व्यक्ती अजिबात नम्र लीन पण माझ्यासारखा निरहंकारी माणूस पंचक्रोशीत सापडणार नाही. की आता हे काय आहे, अहं जोपासलेला आहे, निरहंकाराचा अहं. अशा प्रकारे ती अहंता ज्ञानाच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर पण म्हणजे अनुभवाला येतं आहे. आता मी तत्वस्वरूप आहे अनुभवाला, पण मी तत्वस्वरूप आहे असं म्हणत असताना मी आणि तत्व याच्यामध्ये जो फरक आहे अंतःकरणाने तो पूर्ण वाईपआउट झालेला नाही. जर का तत्वस्वरूप आहेस तर सांगायची आवश्यकता नाही आहे. अर्थात असं जरी असलं, हे शिकवण्याचाच भाग आहे सगळा, की या टप्प्यांमधूनच जाणार आहे. जसं गुरुदेव रानडे म्हणत असत की रिअलायझेशन इज नॉट ॲन इव्हेंट बट अ प्रोसेस. त्याच्यामध्ये स्वामींनी त्याला पुढे असं म्हटलं होतं की असं जरी असलं तरी त्या प्रोसेसमध्ये काही इव्हेंट्स येत जातात, आणि ते इव्हेंट्स म्हणजे मी तत्वस्वरूप आहे असा अनुभव आला प्रत्यक्ष, ग्रेटच वाटणार ना एखाद्याला. ज्याच्यासाठी आम्ही चाललेलो होतो ते सगळं प्राप्त झालं. हो, पण प्राप्त झालं तरी अजून तो तत्वस्वरूप व्हायचा आहे. स्वरूपस्थिती म्हणजे त्यात तत्वस्वरूप मी आहे याचंही वेगळं भान नाही. तसं रमण महर्षींना त्या ज्यावेळेला त्यांच्या त्या अवस्था सगळ्या बघितल्यानंतर कुठे काही प्रकाशातच नव्हते, त्यांचं पूर्णत्व अनुभव झालेलं होतं. आणि ज्यावेळेला जाणकार व्यक्तींच्या नजरेत ती रमण महर्षी पडले, त्यावेळेला त्यांनी त्यांचं जे वर्णन केलं आहे की स्वतः महात्मा आहे हे न जाणणारा महात्मा, असं त्यांनी त्यांचं वर्णन केलं आहे. की आपल्या स्वरूपाचं जाणीवच नाही, म्हणजे जाणीव नाही याचा अर्थ ज्ञानस्थिती एवढी मॅच्युअर आहे की आता आपल्याला ज्ञान झालं आहे याचंही स्वतंत्र भान नाही. ज्ञानमय होऊन गेलेली अंतःकरण अशा रीतीने जे होऊन जाईल त्यासाठी म्हणून प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी म्हणून हा समास थोडंसं सूक्ष्म टप्प्यांवर गेलेल्या साधकांना पण जागरूक करतायत समर्थ, की अहंकार सोडायचा आहे तर तो ह्या पातळीवर पण तुझ्यामध्ये येतो आहे की मी ज्ञानी झालो असं जे वाटतं आहे, याचा अर्थ अजून पूर्णत्व व्हायचं आहे. म्हणून एका बाजूला एक तत्वस्वरूप आहे की जे सगळं ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, जग मिथ्या आहे म्हणजे अशाश्वत आहे आणि ब्रह्म हेच सत्य आहे. आणि दुसरी एक धारणा आहे की सगळं सर्वम खलु इदं ब्रह्म, म्हणजे सगळं जग हे ब्रह्ममयच आहे. हे दोन्ही पक्ष म्हणजे एक ब्रह्म आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे, म्हणजे विमळ ब्रह्म असं समर्थांनी पुढे त्याला म्हटलं आहे. आणि दुसरी एक धारणा आहे म्हणजे सर्वच ब्रह्म. म्हणून सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा जो सगळा शब्दांचा भाग आहे, मूळ तत्वाशी त्याचा काहीच संबंध नाही. कारण हे सगळं सापेक्षतेने चाललं आहे. जगाचं भान आहे तोपर्यंत जग नाही किंवा जगच ब्रह्म आहे, हे दोन्ही गोष्टी चाललेल्या आहेत. पण तत्वस्वरूपामध्ये असं काहीच, जसं स्वामी त्याला उदाहरण देत असत की आकाशात ढग आहेत किंवा आकाश निरभ्र आहेत, हे सगळं आकाशातल्या ढगांच्या सापेक्ष आहे. मूळ आकाशाला त्याचा काहीच फरक पडत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी पण ते उदाहरण दिलेलं आहे की ऋतूंमध्ये ऊन पडलं, पाऊस पडला, थंडी पडली तरी आकाशाला जसा फरक पडत नाही, त्याप्रमाणे तत्वस्वरूप हे जग असणं नसणं याच्याशी काही संबंधितच नाही, त्यांचा काही संबंधच नाही आहे. अशा प्रकारे
हे तत्त्वस्वरूपाचा भाग हा नीट अनुभवणं आणि तो अनुभवल्यानंतर त्याच्यामध्ये मुरून राहणं. आपल्याला ते झालं आहे ह्याच्याबद्दलचं समाधान काही काळ वाटणारच, पण ते वाटल्यानंतरसुद्धा त्याचाच बडेजाव करत न बसणं. पुढचे टप्पे अजून आहेत आणि ते टप्पे तत्त्वस्वरूप होऊन जाण्यासाठी म्हणून आवश्यक आहेत. म्हणून ते झाला तो इव्हेंट तरीसुद्धा साधनेमध्ये रत राहणं, निमग्न राहणं. ऐका अनुभवाचे लक्षण. अनुभव समजून घ्यायचा असेल तर अनुभव म्हणजे अनन्य जाणं. ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे. अनन्य म्हणजे अन्य नसे, तत्त्वस्वरूपच आहे. तत्त्व आणि अनुभवणारा मी आता वेगळा नाही. आत्मनिवेदन जैसे संगभंगे असतची असे. आत्मा आत्मपणे. ह्या ओव्या खरं तर खूप थांबून बघायला हवेत. आपण थोडा सारांश रूपाने बघतो आहोत की आत्म्याला मी आत्मस्वरूप आहे अशी जाणीव नसते. जीवाला ती जाणीव असते की मी एकतर जीवस्वरूप आहे किंवा आता मी आत्मस्वरूप अनुभवलेलं आहे, अशा प्रकारचं. हे सगळं विचाराने समजून घेणं आणि ज्ञानाचे टप्पे हे योगाच्या साह्याने अचीव करायचा प्रयत्न करत राहणं आणि अचीव झाल्यानंतर पण त्या स्थिर राहण्याचा प्रयत्न करत राहणं आणि आपली कुठलीच अवस्था टेकन फॉर ग्रँटेड न धरणं. अंतःकरण हे सतत आम्हाला मागे खेचू शकतं. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी जसं म्हटलेलं आहे की परमार्थामध्ये काहीतरी प्राप्त होण्यापेक्षा मिळालेलं टिकवणं हे जास्ती कठीण आहे. त्याचं कारण हे ही अहंता अनेक फसव्या रूपांनी आम्हाला मागे खेचू शकते. आणि आता आम्हाला जमलंच आहे अशा भावनेमध्ये मन माणसाचं अंतिम टप्प्यापर्यंत जाण्याचं जे ध्येय आहे ते हरवू शकतं. तसं होऊ नये म्हणून काही हो, म्हणजे तुला ते अनुभव येवो न येवो, प्रोसेसमध्ये राहा, स्वपाशीच राहा. असं करताना ती अवस्था सघन होऊन जाईल आणि त्याच्यामध्येच राहायला एकदा का ते मन शिकलं, सारखं वर येऊन, जसं पाण्यामध्ये पोहायला शिकवताना मुलांना थोडा वेळ आतमध्ये बुडवून ठेवतात, थोडा वेळ वर नाही यायचं, तर पाण्यामध्ये राहायचा फील घे. आपल्याला तसं योगामध्ये प्रोसेस करत असताना ते सोहम जमले का बघायला माणूस डोकं वर काढतो सतत आतल्या आत. ते जे वर काढणं आहे, थोड्या वेळानंतर असं कळतं की मी प्रोसेसमध्ये जरा सुखी होतो, बरं चाललं होतं. ते वर काढून मला कितपत जमलं हे जे बघायचं माणसाचं उत्सुकता असते, ती हळूहळू जाऊन तत्त्वस्वरूपाशी युक्त राहूनच त्या अवस्था प्राप्त होणार आहेत. आणि ते युक्त राहण्यामध्येच सार्थकता आहे हे त्याला हळूहळू कळतं. विचारांनी कळू शकतं, प्रत्यक्षतः ते डोकं वर काढण्यात पॉईंट नाही आहे असं त्याला साधना करता कळतं. हे सगळं शब्दांनी समजून घेतलं तरीसुद्धा हे न बोलताचं विपरीत आहे. हे सगळं स्पष्ट करून घेण्यासाठी न बोलता काही काळ शांत बस. सगळे महापुरुष हे एकाच भाषेत बोलतात. ऑल मिस्टिक्स स्पीक द सेम लँग्वेज अँड कम फ्रॉम द सेम किंगडम, असं गुरुदेवांनी एका ठिकाणी कोट केलं एका फॉरेनच्या एका तत्ववेत्त्याचं. मिस्टिक्स म्हणजे ज्ञानी पुरुष, तर ते सेम लँग्वेज बोलतात कारण की त्यांनी एकच तत्व अनुभवलेलं असतं. त्यामुळे त्यांचा काळ कुठलाही असो, देश कुठलाही असो, ते ज्यावेळेला तत्वाबद्दल बोलायला लागतात वेगवेगळ्या शब्दांमध्ये एकच मांडत असतात. हे शब्दविण संवादीचे असं ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा संवाद स्वतःशी कसा आहे, शब्द सोडून करायला लागतो. बाकीचे शब्द तर गेलेच आहेत. सोहम हा शब्द मंत्र जो घेतलेला आहे तो उरला आहे. आता तो सोहम शब्द पण जो भाव सांगतो आहे, आत्मभाव, तो धरून राहायला अंतःकरण शिकतं आहे. आणि त्या सोहमची जी फ्रिक्वेन्सी सुरुवातीला अंतःकरणावर आम्हाला सारखी धारण करायला लागत होती, कमी होत जाऊन शांत राहतो आहे. आता सोहम जे जाणीव निर्देशित करत आहे त्या जाणीवेपाशी राहायला अंतःकरण शिकलं. एकांती मौन धरून बैसे, सावध पाहता कैसे पासे, सोहम ऐसे शब्द उठते श्वासावर. ते शब्दही सांडून बैसला, तो मौनी बनावा भला, योगाभ्यासाचा गलबला याची कारणे. ते शब्दही सांडून बसलं, मग काय राहिलं, तत्वस्वरूप होऊन राहिला. त्याला समर्थाने इथे विरोन राहायचे असं म्हटलं. मग अबोलण्याची साजे महापुरुषी. अशा महापुरुषाला आता तो बोलतोय किंवा बोलत नाही ह्याच्यामध्ये त्याचं आतली स्थिती हलत नाही आहे, पण जनरली टेंडन्सी हे फारसं न बोलण्याकडे येऊन जाते.
कारण आतमध्ये ते सुख तुका आता मौन्य सुख घ्यावे असं जे म्हटलेलं, की मौन्य सुख म्हणजे काय, तर मौन याचा अर्थ ठरवून गप्प बसणे असं इथे अभिप्रेत नसून अंतःकरण तत्वाशी संलग्न होऊन गेल्यामुळे शब्द उठतच नाही आहेत अशा प्रकारचं आत्मनिष्ठ स्थिती. म्हणून रमण महर्षींकडे बघताना सुद्धा काहीही बोलत नसत. तो पॉल ब्रंटन येऊन बसला, प्रश्न घेऊन आला होता, काहीही बोलले नाहीत. आणि मग ह्याला त्यांच्याकडे बघता बघता असं लक्षात आलं, ते खिडकीतून बाहेर बघत होते आणि त्यांच्या नजरेकडे बघता बघता असं त्याला लक्षात आलं की महर्षी बाहेर बघतायत, म्हणजे त्यांची दृष्टी बाहेर लागलेली आहे पण ते काही बघत नाही आहेत असं त्याच्या लक्षात आलं. आणि सगळेच जण शांत त्या खोलीमध्ये, महर्षी पलंगावर बसलेले, साधं खाली बसलेले, हाही तिथे बसला होता, खूप प्रश्नांची लिस्ट घेऊन आला होता. आणि मग त्याला असं वाटलं की हे प्रश्न नाही विचारले तरी चालतील, आत्ता जे अनुभवायला येतं आहे ते अनुभवलं पाहिजे, ते इथे जे मिळणार आहे ते प्रश्नांची उत्तरं मिळाल्याने मिळणार नाही आहे. तो शांत होऊन गेला. म्हणून गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशय. मौन हेच व्याख्यान गुरूंचं. शिष्य तयार भूमिकेत असेल किंवा नसेल तरी त्या गुरूंच्या प्रभावाने छिन्न संशय, की प्रश्नांची उत्तरं ही महत्त्वाची असली तरी त्याच्याशिवाय आपलं काही नडलेलं नाही आहे, प्राप्त होऊ शकतं. आणि त्यासाठी शांत बसण्याची आवश्यकता आहे आत्मनिष्ठ होऊन. म्हणून संतांचं मौन हे एक विस्कळीत अंतःकरण आणि ते गप्प बसलं आहे असं नसून आत्मनिष्ठ आहे आणि ते मौन. म्हणून या लोकांना मुनी असं म्हटलं जातं, मौनात आहेत म्हणून. पण ते मौनामध्ये अंतःकरणाची धारणा ही आत्मनिष्ठा. म्हणून आत्मनिष्ठ आहे का महत्त्वाचा प्रश्न आहे. गप्प आहे का, परिस्थितीनुसार तो गप्प असेल किंवा बोलत असेल त्यांनी काही फरक पडत नाही. समर्थाने त्याला एक उदाहरण असं पुढे दिलेलं आहे की तो मुका अथवा बोलीला तो दोन्हीमध्ये मुक्त. कसं काय, तर साप आहे, साप एका ठिकाणी विटाळं घालून बसला आहे किंवा तो जातो आहे, किंवा पाणी शांत आहे किंवा त्याच्यावर तरंग उठत आहेत, पाण्याला फरक पडत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी व्यक्ती बोलली काय किंवा नाही बोलली काय, आतमधली स्थिती त्यांची हलत नसते. तशा प्रकारे आता मौन्य न भंगावे, आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असोन निशेष नसावे विवेक बळे. सगळ्याचं त्यांनी कन्क्लुजन ह्या शेवटच्या ओळीमध्ये आणलं आहे की या सगळ्याला काय लागणार आहे, आम्हाला स्वतःला सांभाळत विवेकाचं बळ लागणार आहे. आणि ते विवेकाचं बळ हे केवळ आम्ही जोरात बुद्धीने गोष्टी समजून घेऊन ते करू अशा प्रकारे राहण्यामध्ये नसून, शास्त्र समजून घेणं, संतांच्या अवस्था समजून घेणं, त्याचं ॲनालिसिस अंतःकरणामध्ये करणं, स्वतः करून बघणं, आणि करून बघत असताना जो अंतःकरणाचा जोर लागतो आणि मी हे करीनच असं ठरवणं आणि ते प्रत्यक्ष करणं, या सगळ्याला मिळून विवेक असं म्हटलं जातं. आणि काय नाही करायचं हे टाळायचं आहे त्याला वैराग्य असं म्हटलं जातं. पण वैराग्यापेक्षाही महत्त्व कशाला दिलेलं आहे तर विवेकाला दिलेलं आहे. मौन्य न भंगावे, आम्ही कधीतरी मौन करून बघू की कशा प्रकारे ते असेल त्या अवस्था इमॅजिन करणं, पण इमॅजिनेशनमध्ये न रमता प्रत्यक्ष करून बघणं. आणि ती अवस्था जी कुठली आहे, आम्ही ज्या कुठल्या स्टेजला आहोत ती मॅच्युअर करण्याकडे फोकस देणं. मॅच्युअर जशी होईल तशी पुढची अवस्था आपोआपच उदित होत जाईल. पुढच्या अवस्था कधी एकदा प्राप्त होतील अशा प्रकारे घाई न करता शांतपणेच हे प्रवास होणार आहे, स्वतःपाशीच राहायचं आहे हे कळायला लागल्यानंतर काहीतरी प्राप्त करायचं आहे अशा प्रकारचं एक अहंतेतूनच आलेलं असतं की आता आम्ही काहीतरी अचीव करू. शांत बसलास आणि आपण काहीतरी अचीव करू हा भाव पण काढून टाकलास तर ती अवस्था अनुभवाच्या पातळीवर येईल. आणि अनुभवाच्या पातळीवर आल्यानंतर सुद्धा त्याला पुढची अवस्था प्राप्त होणं हे पण त्या शांतपणातूनच उदित होणार आहे. त्याच्यासाठी म्हणून खूप इगर राहून ती योग प्रक्रिया होणार नाही. योग प्रक्रिया ही शांतपणेच करायला हवी आणि त्याचे अनेक कंगोरे हे समजून घेता किमान समजून तरी आले, प्रत्यक्षात ज्या वेळेला येतील त्यावेळेला हेच वाङ्मय आम्हाला त्यावेळेला पण गाईड करत राहील. कारण अगदी सूक्ष्मत्वापर्यंत समर्थांनी हा सगळा योगाचा ज्ञानाचा प्रवास या समासामध्ये मांडलेला आहे. तो आपण सारांशाने बघितला. ह्याच्यामध्ये अनेक तत्त्वज्ञानाचा भाग आहे, तो थोडासा आमच्या पातळीवर डायल्यूट करून आम्ही बघतो आहोत. पुन्हा काही समास जे अभ्यासायला हवेत त्यातला, आम्ही कुठल्याही स्टेजला असलो तरीसुद्धा त्याच्यामधला हा एक समास आहे. त्याच्यावर जे बोलणं झालं
ते समर्थांच्या चरणी अर्पण करून आपणच थांबू. हरि ओम तत्सत.